अखेर आज बिहारचं मतदान पार पडलं। 6 तारखेला झालेल्या मतदानात साधारणतः 60 ते 65% या दरम्यान मतदान करण्यात आलं आहे। या वेळेचे दुसऱ्या टप्प्याचे मतदान त्यापेक्षाही जास्त आहे असंही सांगण्यात येत आहे। मात्र 6 तारखेला बरेच दिवस उलटून गेल्यानंतर निवडणूक आयोगाने त्या 6 तारखेला झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर केली नाही। जुन्या काळामध्ये संगणक नव्हते, मोबाईल नव्हता, इंटरनेट सुविधा देखील नव्हती आणि साधे फोनही लवकर जोडण्यात येत नव्हते। त्या काळातील निवडणूक आयोग जास्तीत जास्त 24 तासामध्ये मतदानाची आकडेवारी देत होती। पण आजचं निवडणूक आयोग इतकं मठ्ठ झाला आहे किंवा या निवडणूक आयोगाने मठ्ठपणाचे सोंग घेतले आहे, हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे। केंद्रीय निवडणूक आयोग काय किंवा राज्याचा निवडणूक आयोग काय, दोन्ही निवडणूक आयुक्त फक्त पत्रकार परिषद घेतात आणि त्यात पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरही देत नाहीत। एकूणच ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा कारभार सुरू आहे त्यामध्ये खरी खोटी का असेना थोडी तरी पारदर्शकता आलीच पाहिजे असं सुबुद्ध असलेल्या जनतेला वाटलं तर त्यात काही गैर नाही। बिहारच्या मतदानात गत निवडणुकीपेक्षा 8 ते 10% मतदान वाढलं आहे। हे वाढलेलं मतदान सहसा सत्ताधारी पक्षाला अनुकूल नसते असा एकंदरीतच अनुभव आहे। त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्यानंतर आमच्यातच विजय होणार असं एनडीए आणि इंडिया या दोघांनाही वाटतं। आताच्या मतदानानंतर जे पॉझिटिव्ह पोल म्हणजेच विजयाचे अंदाज येत आहेत त्यात मोठा संभ्रम निर्माण होत आहे। छाती ठोकपणे कोणीही अचूक आणि आघाडी किंवा युती विजय होईल असं सांगत नाही। बिहारमध्ये निवडणुका सुरू आहेत आणि नितीश कुमार खूप भावनात बसले आहेत। काल चंद्रबाबू नायडूंचे पुत्र बिहारमध्ये आले होते कारण नितीश कुमार दुखावलेले आहेत असं ते म्हणतात। यापुढे नितीश कुमार यांना एनडीए मध्ये टिकून ठेवायचं असेल तर त्यांच्या कलाकालाने चालावं लागेल। सध्याच्या काळातही नितीश कुमार यांच्याकडे स्वतःचे 12 ते 15% मतदार आहेत। हे मतदार नितीश कुमार यांना मते देतीलच, मात्र त्यांची मतं भाजपाला मिळतील का हा खरा प्रश्न या ठिकाणी आहे। हीच धाकधूक असल्याने एनडीएतील अनेक महत्त्वाच्या पक्षांनी नितीश कुमार यांना भेटून त्यांचे मनधरणी केल्याचं ऐकू येत आहे। हे सर्व खरं असेल तरीही पुढील 3 दिवसांमध्ये अजून काही उलटसुलट बातम्या येतीलच। यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता महाराष्ट्र आणि हरियाणा यासारख्या राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षाचा सुपडा साफ होणार असं दिसत असतानाही त्यांनी विरोधी पक्षाचा सुपडा साफ केलाय। आता सर्व मतदार केवळ नितीश कुमार यांच्यावरती अवलंबून आहेत असं दिसते। आजकाल अनेक समीकरणं प्रत्यक्षात उतरत नाहीत, मात्र बिहारमध्ये एनडीए जिंकलाच पाहिजे या ताकदीने एनडीए निवडणुकीत उतरलेले होते असे म्हणतात। ही निवडणूक मोदी आणि शहा यांच्यासाठी देखील तेवढीच महत्त्वाची आहे। त्यामुळे पुढील 3 दिवस सर्व पक्ष आपल्या विजयाच्या धुंदीत असतील यात काही शंका नाही। तरीही एनडीए आणि इंडिया या दोघांनाही केवळ नितीश कुमार हेच सहज साध्य आहेत। त्यामुळेच आजही बिहारमध्ये नितीश कुमार म्हणजेच बिहार हे समीकरण आता सत्ताधारी पक्षालाही मानावे लागेल। थोडक्यात सांगायचं झालं तर नितीश कुमार अजूनही संपले नाहीत हे त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं आहे।